नमस्कार, मी विठ्ठल भाडुमके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या गाथा स्त्री शक्तीची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर स्मिता सातारकर मॅडम. नमस्कार सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर मॅडमचा आज इंटरव्ह्यू घेण्यामागचं कारण तुम्हाला आमच्या इंटरव्ह्यू मध्ये दिसणारच आहे. मॅडम आदर्श शिक्षिका, आज त्यांना नुकताच एक पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल देखील मी तुमचं अभिनंदन करतो. मॅडम, खरं तर या आपल्या सदरामध्ये आपण विविध महिलांची मुलाखत घेत असतो. त्यामागचं कारण असतं की ज्या महिला प्रेरणादायी आहेत, इतर महिलांना प्रेरणा मिळेल त्यांच्यापासून, अशा महिलांचं आपण यशोगाथा या भागामध्ये दाखवत असतो. आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात. पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या ना. मायसेल्फ डॉक्टर स्मिता सातारकर, MA BEd ELCC, English special subject, and PhD I have completed from Maryland University, USA. Man is the architect of his own future is the wording I do believe in. And keeping up with the statement, I do work hard to maintain my present and to design the future not only of mine but also of my students also. From 30 years I am in this teaching line. 15 years I worked in various schools, colleges, institutes, coaching classes, and from 15 years I am running my own academy, Phonics Academy. इतक्या वर्षांपासून आपण खरं तर इंग्लिश शिकवताय. नेमकी याची सुरुवात कशी झाली तुमची? तुम्ही मूळच्या नाशिक मधल्या, आणि नेमकं हे सुरुवात तुमची जर्नी कशी सुरुवात झाली नेमकी? ऍक्च्युली वयाच्या 16व्या वर्षापासून मी शिकवायला सुरुवात केली. 10वी नंतर लगेचच. खरं तर घरची परिस्थिती तशी खूप हलाखीची होती. इकॉनॉमिकली वी वर नॉट साऊंड. त्यामुळे परिस्थिती म्हणा आणि एक आवड, माझं हे लहानपणापासूनच जे स्वप्न आहे शिक्षिका बनण्याचं, टीचर बनण्याचं, अगदी लहानपणापासून. म्हणजे जनरली मी हे बघितलंय की मी आय एम अ टीचर असं जर सांगितलं तर बऱ्याच जणांची मिसकन्सेप्शन असते, काही बनता आलं नाही म्हणून शिक्षिका बनलेत, असं एक साधारण व्ह्यू असतो. पण माझ्या बाबतीत तसं नाहीये. माझं हे अगदी बालपणापासूनच ते स्वप्न होतं जे मी पूर्ण केलं. आणि त्याची सुरुवात मी 10वी झाल्यानंतर केली की मी 16व्या वर्षाची असताना ट्युशन सुरू केल्या. आणि तेव्हा इंग्लिश मिडियम तसं नवीन होतं, त्याच्यामुळे खूप जणांना अगदी म्हणजे KG, नर्सरी, प्ले ग्रुपमध्ये सुद्धा ट्युशन लावून द्यायचे, इंग्लिश मिडियमला टाकायचे. आणि त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत माझ्या ट्युशनच्या 3 बॅचेस चालल्यात. पण मॅडम, तुम्ही बोललात की तुमचं शिक्षण हे GDP मध्ये झालं, म्हणजे जिल्हा परिषद शाळेत. हो. म्हणजे अगदी आता जर तुम्ही विद्यार्थ्यांना विचाराल तर अगदी म्हणजे काही विद्यार्थी असं कारण देतात की माझं मराठी मीडियम मधून मी शिकलेलो आहे, त्याच्यामुळे माझं इंग्लिश कच्चं आहे वगैरे. तर मग याची कशी सुरुवात झाली? तुमचं शिक्षण जिल्हा परिषद मध्ये झालेलं होतं, मग अगदी पुढे जाऊन तुम्ही इंग्लिश कसा हा पक्का विषय केला? 10वी पर्यंत अगदी ते खरं आहे. झेडपीच्या शाळांमध्ये मी शिकलेली आहे मराठी मीडियम मधून. 11वी पासून 10वीत मला खूप छान पर्सेंट मिळाले. 11वीत सायन्स साईड घेतली आणि तेव्हापासून जे इंग्लिश सब्जेक्ट घेतला, इंग्लिशची आवड मला पहिल्यापासूनच होती. 12वी नंतर मी ठरवलं की नाही, मला इंग्लिश स्पेशलच करायचं. तर ह्याच्यात एकतर विषयाची आवड, अविरत अथक काम करण्याची तयारी त्या विषयावर, की कंटिन्युअस स्वतःला झपाटून घेतलं, की वेळ लावून घेतलं की नाही मला इंग्लिश शिकायचंय. मग जे बोलायचे त्यांना ऑब्झर्व करायची. रिडिंग, आय वॉज अ व्होरेशियस रीडर, की खूप मला रिडिंग आवडायचं, की अगदी जेवताना सुद्धा माझ्या मांडीत पुस्तक असायचं. तर खूप जास्त प्रमाणात रिडिंग, व्होकॅब्लरी, त्या विषयाचा गाढा अभ्यास करण्याची आवड, तेवढी तयारी, म्हणजे अगदी समजून घेतलं. हो. तर तुम्ही खरं तर फोनिक्स अकॅडमी तुमची आता पुढे जाऊन तुम्ही स्थापन केलेली आहे, त्या माध्यमातून तुम्ही सेवा देतायत. नेमकं या काय काय सेवा तुम्ही त्या माध्यमातून देतायत? फोनिक्स अकॅडमी तुमची खरं तर आता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे म्हणावं लागेल, कारण ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन तुमचे क्लासेस चालतात. त्या फोनिक्स अकॅडमी बद्दल सांगा ना मला, कशा सर्व्हिस देतात तुम्ही? Phonics Academy is one-stop solution to all problems of English language. Means whoever wish to enhance linguistic skills is welcome at our academy. इथे आपण फोनिक्सचे क्लासेस करतो. फोनिक्स क्लासेस मुलांसाठी आहेत, त्याच्यानंतर पेरेंट्ससाठी पण आपण सेशन्स देतो फोनिक्सचे, की हाऊ टू गो फॅनेटिकली विथ युअर किड्स ॲट होम अँड हाऊ टू डेव्हलप युअर इंग्लिश लँग्वेज ॲट होम इन अ नॅचरल सराउंडिंग.
तर असे पेरेंट्ससाठी आपण सेशन्स देतो. टीचर ट्रेनिंग सेशन्स देतो फोनिक्समध्ये. फोनिक्स इट्स अ स्टडी ऑफ साऊंड्स. ती अजून एक मिसकन्सेप्शन आहे भारतात की इट्स मीन्ट फॉर ओनली फॉर प्री प्रायमरी. बरोबर. तसं नाहीये. तुम्हाला ज्यांना कोणाला प्रनन्सिएशनवर वर्कआउट करायचंय, इव्हन MNCs मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये BPOs मध्ये जे ट्रेनिंग देतात लँग्वेजचे कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्यासाठी, तर तुमचे प्रनन्सिएशन, उच्चार, रिडिंग स्किल्स, ऍक्सेंट, महत्वाचं असतं. हा, तर हे सगळं जर ज्याला कोणाला सुधारायचं असेल त्याला फोनिक्स शिकल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे फोनिक्स म्हणजे फक्त छोट्या मुलांसाठी आहे असं नाहीये. आपण KG to PG सगळ्या मुलांसाठी फोनिक्सचे कोर्सेस आहेत, ज्याच्यात स्पेलिंग, बिल्डिंग, प्रनन्सिएशन, फ्लुएन्सी, रिडिंग स्किल्स, व्हॉइस मॉड्युलेशन्स, ऍक्सेंट अँड मेनी मोर थिंग्स. मीन्स नियर बाय 70 ambiguous, confusive areas of English language we work out by giving easy tricks. इंग्लिश लँग्वेज सगळ्यांनाच माहिती आहे की खूप कन्फ्युजिव्ह आहे, खूप कन्फ्युजन्स आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स आहेत मान्य आहे, पण त्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स आहेत. आपण काय करतो की त्या प्रॉब्लेम्सला कवटाळून ठेवतो की नाही हे इंग्लिशचं समजतच नाहीये, अरे कुठे कधी कधी डोक्यात नाही बसत, जाऊ द्या बाजूला ठेवा. पण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि ते सोल्युशन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. तर फोनिक्सचे क्लासेस आहे. देन इंग्लिश ग्रामर 1st to 3rd स्टँडर्ड, 4th to 6th स्टँडर्ड, 7th to 10th स्टँडर्ड. क्रिएटिव्ह एसे रायटिंग स्किल हा एक अतिशय क्रिएटिव्ह फॅब्युलस कोर्स आहे जो आपण 6वी ते 10वीच्या मुलांसाठी घेतो. याच्यात त्यांचं अकॅडमिक्स पूर्ण क्लिअर करून देतो, कव्हर करून देतो. शिवाय लाईफ स्किल्स डेव्हलप करतो की जसं ऍप्लिकेशन रायटिंग मे बी त्यांना सिलेबसमध्ये नसेल, पण आपल्या सिलेबसमध्ये ते आहे बिकॉज इट्स नीडेड इन युअर डे टू डे लाईफ. मी बऱ्याचदा बघितलंय की सूट बूट घातलेले सुद्धा येतात, मॅडम ऍप्लिकेशन लिहून द्या ना. त्या सूटबूट घालायला अर्थ काय राहिला की जर तुम्हाला एक ऍप्लिकेशन लिहिता येत नाही. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी ऑब्झर्व करून की मुलांना काय काय आलं पाहिजे अशा पद्धतीने मी क्रिएटिव्ह सिलेबस तयार केलेला आहे आणि त्यात शाळांचं पण सगळं घेतलं आहे, प्लस आपले पण जे पॉइंट्स असतात की जे यायला पाहिजे. आणि त्याबरोबर स्पोकन इंग्लिश क्लासेस आहेत मोठ्यांसाठी, ऍडल्टसाठी. मुलांसाठी स्पोकन इंग्लिश मी ठेवले नाहीत, कारण माझ्याकडे जे मुलं येतात 1ली 2रीत वगैरे फोनिक्स करतात, ग्रामर करतात, क्रिएटिव्ह करतात, याच्यात ते फ्लुएंट स्पीकर्स बनतात, त्यांना वेगळे क्लासेसची गरज नसते. आणि टीचर ट्रेनिंग सेशन्स पण आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर दिस इज इंग्लिश लँग्वेज क्लिनिक की जिथे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द एज ग्रुप, कोणत्याही एज ग्रुपचं कोणीही असू द्या, बरोबर, त्या इंग्लिश लँग्वेजच्या प्रॉब्लेमवर तुम्हाला सोल्युशन मिळेल, उपचार करून मिळतील आणि विथ मॅजिकल रिझल्ट. अच्छा, आपले सेंटर कुठे कुठे आहेत आणि आपण जे ऑनलाईनच्या माध्यमातून जे क्लास घेतो त्याची नेमकं कसं आहे, प्रक्रिया कशी असते आणि आपले सेंटर कुठे कुठे आहेत? ओके, तर ह्याचे आता ऑफलाईन सेंटर्स जर तुम्ही म्हणाल तर पुण्यात माझे ऑफलाईन सेंटर्स 8 आहेत. आणि ऑनलाईन सेंटर्स, ऑनलाईनचं जे आहे, आपण करोनाच्या दरम्यान मी ऑनलाईन क्लासेस सुरू केले. करोना प्रूव्ड ॲज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज फॉर मी. तर तेव्हाही थोडी द्विधा मनस्थिती होती की सुरू करावे की नाही ऑनलाईन क्लासेस, पण मी सुरू केले. अँड यू वोंट बिलीव्ह, मी जसं अनाऊन्स केलं की ऑनलाईन क्लासेस सुरू करतेय, सगळे जे माझे एक्झिस्टिंग स्टुडंट्स होते ते तर जॉईन झाले, तेव्हा दुसरी चॉईसच नव्हती. पण त्याबरोबर त्यांचे सगळे नातेवाईक, म्हणजे मग ते इंडियातले कोणत्याही कोपऱ्यातले असू द्या, फॉरेन मधले असू द्या, अगदी फॉरेन मधून पण खूप मुलं मला मिळाले की जे नातेवाईक आहेत इंडियातल्या माझ्या स्टुडंट्सचे फॉरेनला गेलेले. तर असं दिस इज माउथ पब्लिसिटी. आपले क्लासेस जे आहे पूर्ण ऑर्गॅनिक वेनी चालतात, कुठेही तुम्हाला पब्लिसिटी दिसणार नाही, काहीच नाही, माउथ टू माउथ रेफरन्सेस. अँड हे केव्हा होतं की जेव्हा तुम्ही गुणवत्ता देतात मुलांना, जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतात की तुम्हाला आज तुमच्या मुलाला रिझल्ट मिळाले, तुम्ही शेजारच्याला सांगाल, नातेवाईकांना सांगाल. अशा पद्धतीने एका सोसायटीतून माझ्याकडे एक मुलगा असेल तो 10 मुलं माझ्यासाठी आणतो. मॅडम, तुम्ही ज्या शाळेमध्ये सर्व्हिसेस देतात तिथल्या प्रिन्सिपॉलने तुमच्याबद्दल एक व्हिडिओ आमच्याकडे शेअर केलेला आहे, तो आपण स्क्रीनवर पाहूयात त्यांचं काय मत. आय एम अमेज्ड. हाय ऑल, आय एम ऋतू मेंदिरत्ता, प्रिन्सिपल at the Stepping Stone School. I know Mrs. Smita Satarkar for a very long time. She is a passionate educator. She conducts English phonics sessions for our children. She recently conducted a creative English session for my team, which she made very enjoyable with real life examples and practical exercises. Her tips and tricks that she gives during the sessions are truly enjoyable and remarkable. And we appreciate the effort and enthusiasm she puts in the learning. We at the TSS wish her all the best for her life and congratulate her for her well-deserving title today.
Way to go, Smita. मॅडम खरं तर म्हणजे आपण बघतो की अनेक जण चांगलं डिग्री झाली, शिक्षण झालं की काहीतरी आपल्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे आणि आपलं चांगलं छान सेटअप होईल असं बघतात. तुम्ही नेमकं मग हे सुरू करण्याचा का निर्णय घेतला? ओके. ऍक्च्युली मी पहिले 15 वर्ष सर्व्हिस केली सर. म्हणजे स्कूल्स, कॉलेजेस, MBA कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डिग्री कॉलेज. आय वॉज अ प्रोफेसर ओव्हर देअर. 15 years आय डीड दॅट. पण तिथे मला कुठेतरी असं वाटायचं की मी डबक्यात काम करतेय. कारण तिथे त्यांचा जो सिलेबस असतो, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स असतात, त्याचे आपल्याला खूप रिस्ट्रिक्शन्स येतात की. आणि माझ्या डोक्यात इतक्या क्रिएटिव्ह आयडियाज होत्यात. मला इंग्लिश लँग्वेजशी रिलेटेड सगळ्या एज ग्रुप्सवर काम करायचं होतं. इंग्लिश लँग्वेजशी रिलेटेड जे जे प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे, ते प्रॉब्लेम्स मला दूर करायचे होते. अँड इंग्लिश इट्स अ सी ऑफ वर्ड्स. म्हणजे एक मोठा समुद्र आहे तो. आणि मला असं वाटायचं की मी डबक्यात आहे. मला तेवढं एक्सपोजर जे मला जगाला अप्रोच करायचंय ते मला नाही करता येते. असं म्हणून मग मी 2010 मध्ये ही अकॅडमी, माझी फोनिक्स अकॅडमी सुरू केली. तुम्ही सरकारी नोकरी सोडली मग तेव्हा? नाही, सरकारी नोकरी नव्हतीच. कॉलेजमध्ये होते मी. कॉलेजमध्ये सर्व्हिसला होते, ठाणे एक्सेल्सियर एज्युकेशन सोसायटी इन मुंबई. त्याच्यानंतर 2010 मध्ये आम्ही पुण्यात आलो. तर पुण्यात आल्या या काळामध्ये घरातून कसा सपोर्ट मिळाला? घरातून अमेझिंग सर, अमेझिंग. ऑफकोर्स ह्याच्यात जो सिंहाचा वाटा फॅमिली मेंबर्सचा पण आहे. कायमच त्यांनी सपोर्ट केलं, सासरचे, माहेरचे, म्हणजे नवरा, मुलं, सगळ्यांनीच पूर्णपणे. मॅडम आपण बघतोय की खरं तर आता इंग्लिश क्लासेस असतील, म्हणजे स्पीकिंग वगैरे सगळे क्लासेस अगदी गल्लीबोळात शिकवले जातात. मात्र आपलं वैशिष्ट्य काय आहे की अगदी कमी कालावधीमध्ये आपण लोकांच्या मनापर्यंत पोहोचलो आणि अनेक लोक जॉईन झाले आपल्या क्लासला. नेमकं खास वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषयाचं नॉलेज. आजकाल मी मागच्या आठवड्यातलं एक्झाम्पल देते की एक मुलगी माझ्याकडे आली, तरुणच होती तशी, की तिने सांगितलं मला, मॅडम मी तुमचं नाव खूप ऐकलंय, मला तुमच्याकडे टीचर म्हणून जॉईन व्हायचंय. तर मी तिला विचारलं की मग तुझं क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स काय आहे? आय वॉज कम्प्लिटली शॉक्ड द वे शी आन्सर्ड मी. तिचं BCom ग्रॅज्युएट होतं आणि युट्यूबचे व्हिडिओज तिने फोनिक्सचे बघितलेत आणि त्या जोरावर तिला टीचर म्हणून जॉईन व्हायचं होतं. दिस इज पॅथेटिक सिनारिओ गोइंग इन द मार्केट. तर सगळ्यात पहिलं तर विषयाची आवड, तळमळतेने तो विषय मुलांपर्यंत पोहोचवणं, की एक आईला जसं वाटतं की माझ्या मुलाला हे आलं पाहिजे, त्या भावनेनेच तेवढ्याच पोटतिडकेने आम्ही शिकवतो. युनिक मेथड्स, युनिक सिलेबस अँड युनिक रिझल्ट्स. तर आता इथे मेन म्हणजे होतं काय की साधारण तुम्हाला शिकवलं सगळीकडेच जातं. त्या शिकवण्याला मी जी जोड देते सर, दॅट इज अमेझिंग. टीचिंग इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट हॉबी ऑफ माइंड. त्याबरोबर मला नाचण्याची, म्हणजे डान्समध्ये मी निपुण आहे. देन कविता करते, आर्टिकल्स लिहिते, कार ड्रायव्हिंग, मेनी मोर थिंग्स. बेसिकली आय लर्न न्यू थिंग्स विच विल अपडेट मी. कारण मला असं वाटतं की ह्या सगळ्या स्किल्स ज्या आहे मला माझं टीचिंग एंटरटेनिंग करायला जास्त मदत करतात. की जसं फॉर एक्झाम्पल ग्रामरमध्ये टेन्सेस, बॅकबोन ऑफ इंग्लिश लँग्वेज. ओके, त्या टेन्सेस शिवाय तुम्ही काही करूच शकत नाही. तर हे टेन्सेस किंवा ग्रामर, इट्स अ सेट ऑफ रूल्स. ते तुम्ही रूल्स म्हणून शिकवलं तर सगळ्यांनाच बोर वाटतं. मी पहिल्या क्लासमध्ये जर विचारलं मुलांना, सगळे म्हणतात बोर आहे. पण शेवटच्या क्लासमध्ये विचारलं तर इट्स अमेझिंग. कारण आता ते टेन्सेस किती क्लासेसमध्ये 2-2 महिने रटाळवाणे शिकवले जातात. मी फक्त एक कविता देते त्याच्यावर. ही एवढी कविता तुम्ही करा आणि त्यालाही गाण्याची चाल लावून टेन्सेस झालेत. काय राहिलं अजून? शिवाय यू वोंट बिलीव्ह युनिक मेथड्स. की बरेचसे इंग्लिशचे जे कन्फ्युजन्स मी म्हटलं की आपण वर्कआउट करतो, dance steps, can you believe I give them dance step, okay, remember this step, this confusion will be resolved. तर ही जी युनिक मेथडॉलॉजी आहे. आणि शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिस इज द इरा ऑफ कॉम्पिटिशन, टफ इरा. आणि प्रत्येक पेरेंटला वाटतं की माझा मुलगा कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये असू द्या, पहिल्या 3 नंबरमध्ये आलाच पाहिजे. बरोबर, प्रत्येक. इट इज बट ऑब्व्हियस, बट नॅचरल. ते काही वावगं आहे असं नाहीये. पण त्याच्याशी रिलेटेड आपण तेवढं कॅलिबर त्या मुलामध्ये निर्माण करतोय का, तेवढं एक्सपोजर त्या मुलाला देतोय का. तर माझ्याकडे मी शिकवण्याबरोबर. मॅडम इथे म्हणजे अनेक पालकांना वाटतं, मग पालकांची कुठे चूक होते? म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतोय की तिथे मागे पडतात विद्यार्थी. पालक त्यांनी कसा सपोर्ट केला पाहिजे तिथे?
नाही, इथे मी म्हणेल की जास्तीत जास्त पेरेंट्स तर खूप जास्त एक्सपेक्टेशन्स, म्हणजे पहिल्यांदी मुलाची कुवत काय आहे ते बरोबर. बघून आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणजे अगदी त्याच्या डोक्यात इफेक्ट, हा बरोबर 2 मिनिट मॅगी नूडल्स तेवढा इफेक्ट. अँड इंग्लिश लँग्वेज लर्निंग इज चॅलेंजिंग. इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल इन दॅट यू शुड हॅव पेशन्स. राईट. ओके, आणि ते सगळे रिझल्ट आपण देतो की कितीही ते मूल शाय असू द्या, की माझ्याकडे कोणी आलं की मॅडम तुमच्यासारखं मुलाला बोलता आलं पाहिजे त्या मुलाच्या फास्ट आणि इंग्लिशमध्ये बरोबर. त्या मुलाच्या तोंडावरची माशी हलत नसते. हा, पण अशा अगदी शाय मुलांना सुद्धा, अगदी इंट्रोव्हर्ट मुलांना सुद्धा आपण अमेझिंग रिझल्ट देतो. कारण फक्त इंग्लिशच्या ते नॉलेज आपण कशा पद्धतीने कोणत्या एज ग्रुपला आपण शिकवतोय ती अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की आपल्याकडे लहान मुलं आहेत, मोठे मुलं आहेत, कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, पेरेंट्स आहेत, टीचर्स आहेत. तर बऱ्याचदा हा एक प्रश्न येतो मला की मॅडम शक्यतो क्लासेस वगैरे असतात की 7वी ते 10वीचे, ठीक आहे, किंवा 1ली 2रीचे, असं एक एज ग्रुप टिपिकल असतो. तुम्ही हे सगळं कसं हँडल करू शकतात की सगळ्या एज ग्रुपला तेवढ्याच इफेक्टिव्ह वेनी 100% रिझल्ट देऊन, आणि प्रत्येक एज ग्रुपला तेवढी ओढ असते, तेवढी आवड असते की नाही मला क्लास मिस नाही करायचा आहे, त्या पद्धतीने आपण प्रत्येक एज ग्रुप डील करतो. तर इथे पण मी हे सांगू शकेल की आता ह्या 30 वर्षांमध्ये मी जसं म्हटलं मी 16व्या वर्षापासून शिकवतीये, तर सुरुवात ट्युशनमध्ये मी सगळे लहान मुलं वगैरे ते हँडल केले. नंतर 6 महिने आपलं भोसला मिलिटरी स्कूल जे आहे नाशिकचं, पोस्ट ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागण्याआधी तिथे 6 महिने जॉब केला 7वी ते 10वीच्या मुलांना, सेकंडरी सेक्शन. नंतर ज्युनियर कॉलेज HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेज जिथे माझं शिक्षण झालं, तर तिथेच मला जॉब लागला रिझल्ट लागल्यानंतर. तर तिथे ज्युनियर कॉलेजच्या 11वी 12वीच्या मुलांना शिकवलं. त्यानंतर मुंबईला गेले, तिथे डिग्री कॉलेज, MBA आणि इंजिनिअरिंग ह्या मुलांना शिकवलं. आणि तिथे बिईंग अ पोएटेस की नेचर क्लबची मेंबर, हे ते बऱ्याचदा मग पेरेंट्सला ऍड्रेस करा, त्यामुळे ऑब्व्हियसली ते ग्रुप पण आलेत माझ्यासमोर. त्यानंतर एका स्टेजला मी पोहोचले की माझ्यासमोर तुम्ही कोणी येणार, आय एम रेडी, अगदी लहानांपासून अगदी. आणि शिवाय त्या एज ग्रुपमध्ये मिक्स होण्याची जी एक खूबी असते, आणि पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लँग्वेजवर कमांड. बरोबर. तुमची कमांड नसेल तर तुम्ही करू शकत की मी टीचर्सला शिकवत असेल तर जे 1ली 2रीच्या मुलांना शिकवते ती लँग्वेज वापरली तर इट वॉन्ट बी युजफुल. तर तेवढी व्होकॅबलरी, तेवढी कमांड, तेवढी फ्लेक्झिबिलिटी, तर हे सगळं असल्यामुळे सगळे एज ग्रुप्स आपण इफेक्टिव्हली डील करतोय. मॅडम तुम्ही 30 वर्षांपासून या फील्डमध्ये आहात. तुमच्याच फील्डमधील कोच संतोष ढगे यांनी तुमच्याबद्दल एक कौतुक करणारा व्हिडिओ शेअर केलेला आहे आमच्याकडे, तो देखील आपण स्क्रीनवर पाहूयात. Surprised, I would love to do that. Hi, I'm Coach Santosh Dhage and I'd like to congratulate Smita Satarkar ma'am for being such a great teacher and transforming generations. मागील 30 वर्षापासून मी त्यांचा प्रवास बघितलाय आणि 30 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी आम्ही सगळ्यांनी बघितल्यात, मागील 14 वर्षापासून आय हॅव सीन हर कोचिंग अँड ट्रेनिंग स्टुडंट्स फॉर phonics. The most important thing in today's world is to shape the kids with the right mindset and the most important thing, phonics sound. And Smita ma'am has been doing that work for almost 30 years. What I like about her as a coach, सगळ्यात महत्त्वाचं मुलांच्या लेवलला येऊन शिकवणं, त्याच्या पलीकडेही शिकवताना असणारा उत्साह, आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲज अ कोच, ॲज अ CEO ऑफ नोबल इंग्लिश कम्युनिकेशन, I have seen her being so passionate and dedicated about her work. So Smita ma'am, heartiest congratulations. Miles to go. Your journey has inspired generation, and the most important thing, you are shaping our India with your vision and passion. So Smita ma'am, heartiest congratulations. Thank you. तुमची जी मुलगी आहे सृष्टी, खरं तर ती देखील तुमच्या पावलावर पाऊल टाकतीये. तिला देखील वाटतंय की आपली जी आई आहे ती आदर्श शिक्षिका आहे आणि आपण देखील त्यामध्ये करिअर करावं. काय सांगाल त्याबद्दल? Yeah, she is following my footsteps because she has great passion. I saw that same skills the way I have. मी तरी फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये करतेय सर. शी इज परस्युइंग इंग्लिश ऑनर्स प्लस जर्मन लँग्वेज, की अगदी 5th स्टँडर्डमध्ये असल्यापासून ती जर्मन लँग्वेज शिकते. त्याच्यामुळे जर्मनमध्ये पण तिचं आता 2 वर्षात कम्प्लीट होईल. सो जर्मन अँड इंग्लिश इक्वली शी इज डुईंग, अँड बोथ लँग्वेजेस शी लव्स. So over here, degree she is taking. Of course, she will be doing doctorate also. But along with that, की माझं तिला हे सांगणं असतं की डिग्री तर तू घेशील, पण त्याबरोबर तुला ह्या स्किल्स ज्या आहेत
की मुलांना शिकवणं, कशा पद्धतीने शिकवणं, प्रत्येक मुलाला समजतंय की नाही, हे सगळं मी तिला प्रॅक्टिकल ट्रेनिंग देते. म्हणजे बाळकडू आपण म्हणतो. हो, माझ्या क्लासेसमध्ये मी तिला घेऊन जाते. मग त्या क्लासेसमध्ये की पर्सनल इंडिव्हिज्युअल अटेन्शन देणं, मुलांचे होमवर्क चेक करणं, वर्कशीट्स चेक करणं, देन क्वेश्चन पेपर्स चेक करणं. ऑनलाईनमध्ये ती मला ट्रिमेंडस मदत करते. इनफॅक्ट ऑनलाईनचा जो वर्कलोड आहे तो जास्तीत जास्त ती सांभाळते. झूम मीटिंग शेड्यूल करणं किंवा रील्स बनवणं, ऑनलाईनचं काही ग्लिच झालं असेल तर ते सोडवणं. सो इन मेनी मोर वेज शी इज हेल्पिंग मी आउट अँड आय होप द वे आय एम डुईंग इन फॅक्ट बेटर दॅन मी. खरं तर हे इंग्लिशमध्ये तुमचं जे करिअर आहे यामुळे तुम्हाला अनेक वेळा सन्मानित करण्यात आलंय. आज जो तुम्हाला आदर्श शिक्षिका म्हणून नाशिकमध्ये जो पुरस्कार देण्यात आला, काय सांगाल एकंदरीत? असं वाटलं होतं तुम्हाला इतक्यापर्यंत आपण पोहोचू शकू? अगदी म्हणजे जसं मी अगोदर म्हटलं की अगदी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली मुलगी इथपर्यंत पोहोचेल असं? हो, आय एम करिअर ओरिएंटेड अँड अँबिशियस गर्ल. बिकॉज माझी एक हॉबी आहे सर, की मी खूप मोठे स्वप्न बघते, उघड्या डोळ्यांनी बघते आणि त्या स्वप्नांनी झपाटून घेते स्वतःला. हे ठरवलेलं असतं मी की मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्याच्यासाठी मी जिद्दीने तेवढे परिश्रम घेऊन त्या स्वप्नांचा पाठलाग करते की हो, हे मी मिळवणारच आहे. तर ते स्वप्न मी जगते उघड्या डोळ्यांनी. सो दॅट इज माय हॉबी, दॅट इज माय हॅबिट. तर हे सगळं माझ्या याच्यात होतं की पीएचडी करण्याचं तर माझं कॉलेजपासून माझं ते स्वप्न होतं की कॉलेजचं माझं शिक्षण पूर्ण झालं, बीएड वगैरे झालं की मला पीएचडी करायची आहे, पण नाही करू शकले. बिंग अ लेडी, लग्न व नंतर जबाबदाऱ्या सगळ्या. पण ते मी आज वयाच्या 48व्या वर्षी पूर्ण केलं. अच्छा. सो डिटर्मिनेशन, डेडिकेशन. थोडं मी थांबवतो की आपण बघतोय अनेक वेळा मुलं जी असतात पालकांनी सांगितल्यानंतर काहीतरी समोर ध्येय ठेवतात. पण तुम्ही जसं बोललं की एखादा अभ्यास असेल किंवा एखादा विषयात जर आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर आपण झपाटून अभ्यास केला पाहिजे, पूर्ण वेळ दिला पाहिजे. याबद्दल काय वाटतं? म्हणजे मुलं का मागे जातात? इथं मुलांनी काय म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे? सध्या तर जास्तीत जास्त डिस्ट्रॅक्शन्स, कन्फ्युजन्स, फोकस करण्याची जी सवय आहे किंवा स्वतःला रेट्रोस्पेक्ट करण्याची, अनालाइज करण्याची की मला काय आवडतंय, मला काय करायचं आहे, हे ठरवण्याची क्षमता जास्त ते निर्माण करत नाही. आणि पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. हो हो, प्रश्नच नाही. आणि माझं तर प्रांजळ मत असं आहे की तुम्ही की फक्त सगळे कम्प्युटर सायन्स करतायत म्हणून तेच केलं पाहिजे किंवा असं की म्हणजे आपण फ्लो सोबतच गेलं पाहिजे असं काही नाहीये. आता माझी सुद्धा खूप आउट ऑफ बॉक्स फील्ड आहे. ओके, पण ह्याच्यात तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्याच्यात तुम्ही पुढे जा, स्किलफुल व्हा. इफ यू आर स्किलफुल इन एनी फील्ड, नोबडी कॅन होल्ड युअर हँड्स. पण त्याच्यात स्वतःला एवढं स्किलफुल करा की तो विषय म्हटला की तुमचंच नाव समोर आलं पाहिजे. अँड in that case, that will be an ever-growing source of happiness for the whole life for you. ते तुम्ही जबरदस्तीने करणार नाही की जसं माझ्या केसमध्ये मी सांगू शकेल की मी अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत 10 वाजेपर्यंत शिकवत असते. दुपारचे 1-1.5 तास फक्त फ्री असतात. पण सकाळी तुम्ही मला जेवढं फ्रेश बघाल, जेवढं स्माइली बघाल, जेवढे उत्साही बघाल, तेवढंच तुम्ही रात्री 10 वाजता सुद्धा बघाल. मे बी माझा घसा आतून दुखायला लागेल किंवा व्हॉट एव्हर, बट चेहऱ्यावरचा उत्साह समजून सांगण्याची तळमळ ते कमी होणार नाही. बिकॉज आय लव्ह दिस. तर हे मला सांगायचं. इट मीन्स टर्न युअर हॉबीज इन टू युअर प्रोफेशन. पुढे काय नेमकं ध्येय काय ठरवलंय तुम्ही? आता पीएचडी केलेली आहे, अनेक याच्यामध्ये तुम्ही लिहितायत, पुढे काय ठरवलंय काही अजून? आता माझं नेक्स्ट टार्गेट जे आहे, मला पुस्तकं लिहायची आहेत माझे स्वतःचे. शिवाय आपण तो एक मुद्दा मी सांगितला नाही अजून, आपण म्हणजे काही सोशल सर्व्हिस पण करतो की गरिबांच्या मुलांना म्हणा किंवा जसं कामवाल्या बायकांचे मुलं असतात किंवा जस्ट आता मागच्या आठवड्यातलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझा बॅनरवाला जो आहे, जो बॅनर लावण्याचं काम करतो, तर आता नवीन वर्षाचा आहे म्हणून मी त्याला बोलवलं होतं काम करायला. तर त्याचा मुलगा आता UKG ला आहे. त्याला सुद्धा मी सांगितलं की तू त्याला आपल्याकडे टाक पुढच्या वर्षी, फीचं टेन्शन घेऊ नकोस, त्याचं शिक्षण छान झालं पाहिजे.
तर आपण अशा मुलांसाठी पण ते करतो. काही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये आपलं चाललंय, काही करता आलं गोरगरिबांसाठी. समथिंग बॅक वी हॅव टू गिव्ह टू अवर सोसायटी. इव्हन इथली जी NGO आहे नाशिकची, त्यांचे 15 मुलं मी दत्तक घेतलेले आहेत की त्यांचा एज्युकेशनल खर्च मी उचलेल. तर एक ध्येय हे आहे की मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. मिशन एज्युकेशन, की जे माझी आवड आहे. मला खूप लोकांचे इंग्लिशचे प्रॉब्लेम्स सोडवायला आवडतात, किंवा जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांना लँग्वेजशी रिलेटेड, ते सोडवायला आवडतात. तर जिथे जिथे सर्व्हिसेस जात नाहीये, की मग काही मॉड्यूल्स तयार करून किंवा काही ऑनलाईनच्या माध्यमातून आपण कुठे कुठे जाऊ शकतोय, तर अशा पद्धतीने मला जास्तीत जास्त मीन्स आय वॉन्ट टू रीच टू मॅक्झिमम पीपल so that I can benefit them. And somewhere I do have this feeling in my mind that this is my noble job, which I am doing nobly for my motherland, for my mother India. Okay, and from 30 years I am doing, up to the last breath of my life, I want to work out passionately, diligently, wholeheartedly, laboriously on the future generations of my mother India to make them brighter, smarter, wiser, more knowledgeable. This is my aim. क्या बात आहे. शेवटी जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल तुमच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या फोनिक्स अकॅडमी बद्दल काय सांगाल? जर काही विद्यार्थी पालक जे आता आपली मुलाखत बघत असतील, त्यांना जर तुमच्याकडे प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे? प्रवेश घेण्यासाठी तर सध्या सगळं ऑनलाईन पण अवेलेबल आहे. गुगल फॉर्म्स आहेत, रजिस्ट्रेशन करायचं, फॉर्म सबमिट करायचा आणि क्लासेसमध्ये ऍडमिशन होते. बट इट डिपेंड्स की तो कितवीला आहे, कोणत्या स्वरूपाचा क्लास त्याला लावायचा आहे. कारण जसं म्हटलं की सगळ्याच प्रकारचे आहेत. जे ऑफलाईनचे आहेत तिथे ऑफिसमध्ये एन्क्वायरीसाठी वगैरे येतात, किंवा सध्या तर अगदी बरेच जण ऑनलाईनच ऍडमिशन प्रोसिजर जी आहे ती ऑनलाईन कम्प्लीट करतात. ओके, आणि स्क्रीनवर आपण नंबर वगैरे कॉन्टॅक्ट दिले जातील, तिथे काही प्रॉब्लेम नाही. आपल्या स्क्रीनवर आपण दाखवूयाच तसं. एक विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही संदेश काय द्याल याबद्दल? ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय आपण, काय संदेश द्याल तुम्ही? ओके, सगळ्यात पहिल्यांदा स्टुडंट्सला तर की ड्रीम बिग, स्वप्न बघा. जसं मी म्हटलं त्या स्वप्नांचा पाठलाग करा. वेडे व्हा, की जसं तुम्हाला मी आता म्हटलं की मला पुस्तकं लिहायची आहेत. मी जरी दिवसभर खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करेल, काम करेल, रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करेल, पण बॅक ऑफ द माइंड माझ्याकडे असेल की नाही मला पुस्तक लिहायचंय. तर हा जो वेडेपणा आहे त्या ध्येयाबाबतचा, तो वेडेपणा तुमच्यात पाहिजे. सक्सेस विल फॉलो यू ॲट युअर डोअर. नंतर जिद्द, चिकाटी. जरी खूप अडथळे नसेल तर काय, विल पॉवर, स्ट्रॉंग विल पॉवर. जरी कितीही अडथळे आले, तुम्ही मध्ये सोडून द्यायला नकोय ते. मध्ये जर सोडून दिलं, जसं फॉर एक्झाम्पल इंग्लिश लँग्वेज लर्निंग इज लॉंग अँड चॅलेंजिंग प्रोसेस इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल इन दॅट. तर बऱ्याचदा काय होतं, पेशन्सच नसतो, आणि आजकाल पेरेंट्समध्येच पेशन्स नसतो. तर तो आपल्याला पेशन्स मुलांमध्ये पण दिसत नाही. की आता जसं माझ्या जर 6 लेवल्स असतील, पहिल्या लेवल नंतरच इम्प्रुव्हमेंट दिसते नो डाऊट, पण मग सगळंच यायला पाहिजे ही जी इच्छा असते, तसं नसतं. तेवढे मॅजिकल रिझल्ट तुम्ही लगेच एक्सपेक्ट करू शकत नाही, कारण ती लँग्वेज असते. तर एकतर त्या विषयाची आवड आपण निर्माण करतो, त्याच्यात पुढे तुम्ही कंटिन्युएशन ठेवा, डिटर्मिनेशन, डेडिकेशन. आणि अजून पेरेंट्सला मी एक गोष्ट अशी सांगू इच्छिते की बरेच पेरेंट्स सध्या तर दे आर अवेअर ऑफ द इम्प्रूव्हमेंट ऑर मेनी मोर थिंग्स. पण काही पेरेंट्स असे आहेत की जे म्हणजे फायनान्शियली साऊंड असून सुद्धा बाकी सगळीकडे खूप खर्च करतात, पण एज्युकेशनचं म्हटलं की बापरे 2-3 हजार फी. तुम्ही पार्लरमध्ये जाऊन 2-3 हजार खर्च कराल, कुठे फिरायला गेले 10 हजार खर्च करून याल, हॉटेलमध्ये एकदा गेले की 3-4 हजार खर्च करून याल. ते वन टाइम असतं. इथे एज्युकेशनमध्ये तुम्ही तुमच्या मुलाला पूर्ण आयुष्यासाठी तयार करताय. इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. इंग्लिश हॅज ग्रेट कॅलिबर टू ट्रान्सफॉर्म युअर लाईव्ह. तर तुम्ही जेव्हा मुलाला हे ट्रेनिंग देताय, त्याला आपण पूर्ण आयुष्यासाठी पुढे तयार करतोय, तेव्हा तुम्ही बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, बाकीचे थोडे पैसे किंवा खर्च कमी करून
शिक्षणाच्या बाबतीत कधीही विचार न करता न डगमगता मुलांना जास्तीत जास्त एक्सपोजर द्यावं, जास्तीत जास्त शैक्षणिक फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड करून द्याव्या की जेणेकरून ते त्यांच्या पुढच्या आयुष्यात खंबीरपणे उभे राहतील. जस्ट मी एक सेंटेन्स, वेदर इट इज स्मॉलर किड्स, एल्डर वन, हुएव्हर, एक सेंटेन्स सगळ्यांनाच सांगू इच्छिते की बिलीव्ह इन युअर सेल्फ, surround yourself with positive aura, positive energy, positive vibes, and keep on moving forward without stopping yourself. Whatever may come, I'll go forward, I'll proceed forward. That determination should be there, and you will see that success will knock your door. There is no need to follow, no need to go after success or even after money. Everything will come if you do everything wholeheartedly for your enjoyment, honestly. That love, you will be able to carry it forward in the hearts of others, and that will give you tremendous success even if you don't follow it. मॅम, आपले अनेक विद्यार्थी जे आहेत ते शिकून फॉरेनमध्ये गेलेले आहेत, म्हणजे जापान असेल, ऑस्ट्रिया असेल किंवा लंडन असेल. इथून देखील एका विद्यार्थ्याच्या आईने तुमच्याबद्दल एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आमच्याकडे, तो देखील आपण स्क्रीनवर पाहूयात. That's great. Hello, Anuja Ugle here. I am mother of Rajvardhan Ugle. We are currently living in Austria, Villach. We started online coaching under Mrs. Smita Satarkar, and earlier because he was in German public school, he was not able to speak nicely and his slant was totally different. And now he improved a lot. He can read small words, also small sentences. So I would like to thank Mrs. Smita Satarkar. Thank you so much. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. खरं तर स्मिता मॅम यांच्याशी बोलून आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन खरंच खूप आनंद झाला. त्यांनी इंग्लिश विषयावर जी कमांड मिळवलेली आहे ती अफलातून आहे. त्यांचा खूप मोठा अभ्यास त्यामध्ये झालेला आहे आणि ते जे कार्य करतायत फोनिक्स अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवतायत आणि अनेक विद्यार्थी हे इंग्लिशमध्ये पारंगत झालेले आहेत. खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि नाशिकची कन्या आहे हा खरंच सर्वांना एक सुखद धक्का आहे. आणि त्या पुण्यामध्ये त्यांचे जे काही सेंटर आहेत ते चालवतायत आणि फोनिक्स अकॅडमीच्या माध्यमातून ते शिकवतायत. तर जर कोणाला त्या संदर्भात जर इन्क्वायरी करायची असेल, क्लास जॉईन करायचा असेल, इंग्लिश तुम्ही जर अगदी त्यांच्या सानिध्यात आलात तर नक्कीच तुम्हाला इंग्लिशमध्ये कोणतीही भीती राहणार नाही. कारण आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून म्हणावं लागेल किंवा कसं अनेक जे विद्यार्थी असतात, म्हणजे आपण बघतोय की मागील याच्यात पण बघितलं आपण, मागील वर्षात किंवा या वर्षात देखील अनेक विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये कमी मार्क्स पडतायत आणि भीती असते कुठेतरी मनामध्ये की आपल्याला इंग्लिश जमेल की नाही. कारण आपण बघतोय की ज्या साईड आपण जिकडे प्रवेश घेतात, सायन्स वगैरे, कमी मुलं जातात तिकडे कारण इंग्लिशची भीती असते. मात्र खरंच स्मिता मॅम यांचा जर तुम्ही क्लास जॉईन केला तर नक्कीच तुमची इंग्लिशची भीती जाईल. ऑनलाईनच्या माध्यमातून ते करू शकतात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून. हा, आणि कुठेही असेल तर आता ऑनलाईनची सुविधा आहे त्यामुळे शक्य आहे. सर मॅम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या या गाथा स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमात आवर्जून पुण्याहून इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा News 24 महाराष्ट्र लाईव्ह.